माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। बाबा, महाविकास आघाडीमध्ये गेले काही दिवसापासून जे उमेदवारीवरून चर्चा सुरू आहे, यामध्ये चर्चेमध्ये अजूनही नाव निश्चित झालेलं नाही। नेमकं कशा पद्धतीने लवकरच नाव कधी निश्चित होईल? महाविकास आघाडी 48 जागा लढणार आहे। 48 पैकी आमच्या जवळजवळ 45-46 जागा निश्चित झालेल्या आहेत। 1-2 जागा कुणी लढायच्या याबद्दल चर्चा आहे। ती चर्चा दिल्लीचे आमचे वरिष्ठ आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेते मिळून तो प्रश्न सोडवतील। आता काही जागा एकदा आपल्याकडे आल्यानंतर तिथे कोण उमेदवार असावे ही दुसऱ्या टप्प्याची चर्चा आहे। ती चर्चा काही ठिकाणी चालू आहे। सातारामध्ये देखील चर्चा चालू आहे। काल जयंतराव पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, ते भेटले। हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहे। इथला उमेदवार त्यांनी ठरवायचा आहे। आम्ही जाहीरपणे मेळाव्यावर सांगितले की तुम्ही जो निर्णय द्याल, तुम्ही जो उमेदवार द्याल, त्याच्या ताकदीनं काम करायचे आणि या मतदारसंघामध्ये जातीवादी शक्तींचा प्रवेश होऊ नये यात आम्ही कटिबद्ध आहोत। आमचा पक्ष कटिबद्ध आहे, आमचे सहकारी कटिबद्ध आहेत। तुम्ही सांगाल तर मी काम करायला तयार आहे। बाबा, खरं तर आता राष्ट्रवादीकडे तसं म्हणलं तर उमेदवारांचा जो काही अभाव जाणवतोय, याच्यामध्ये तुमचं नाव जे आहे समोर येतं, यामध्ये जर काँग्रेसकडून तुम्हाला उमेदवारी मिळत असेल तर तशी तुम्ही तयारीला तशा पद्धतीनं दर्शवता का? वरिष्ठांचा आदेश आला तर काँग्रेस देणार नाही, कारण हा प्रश्न स्थानिक आहे। हा प्रश्न पवार साहेबांनी सोडवायचा आहे आणि या मतदारसंघामध्ये सर्वात सक्षम उमेदवार कोण आहे ते ठरवलं। आणि त्यामध्ये आता जो काही निर्णय होईल तो जर सर्वमान्य निर्णय असेल तर तो मान्य होईल सगळ्यात। पण तरी पण तुमचं नाव जास्त प्रखरतेनं समोर येते। हे काही लोकांनी मीडियाने घेतलेलं आहे। मला जर त्यांनी आदेश दिला तर माझी लढाईची तयारी आहे, पण हे निर्णय हा सगळा शरदचंद्रजी पवार यांचा निर्णय आहे। मला खात्री आहे की या चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीमध्ये जातीवादी विचार शिरणार नाहीत, प्रवेश करणार नाहीत, त्याकरता तेही कटिबद्ध आहे, आम्ही सगळे कटिबद्ध आहोत। एक शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रीय प्रश्न आहे की वारंवार असं सांगितलं जातं की 400 पारचा नारा दिला जातो भाजपकडून। नेमकं खरंच अशा पद्धतीनं काही वातावरण निर्मिती झाली का? कारण एक सिंपतीची लाटसुद्धा आहे, तर तुम्ही कसं बघता याच्यात? सिंपतीची लाट बिलकुल नाही आहे। 2019ला बालाकोट केल्यामुळं काही राष्ट्रभक्तीच्या वातावरणामध्ये त्यांना 6% मतं वाढली गट्टा। त्यांना आता यावेळेला असं वाटलं की राम मंदिरमुळं तशी 6-7% मतं वाढतील, पण ते काही झालेलं नाही। कारण राम मंदिर शेवटी या 2 खाजगी ट्रस्टच्या जमिनीचा वाद होता। सर्वांनी सांगितलं सुप्रीम कोर्ट जो फैसला देईल तो मान्य आहे। सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, हिंदूंच्या ट्रस्टला ती जमीन दिली। हिंदूंच्या ट्रस्टनी खाजगी लोकांच्याकडून पैसे गोळा केले आणि एक भव्य राम मंदिर बांधायचा प्रयत्न सुरू केला। ते राम मंदिर 2-3 वर्षामध्ये पूर्ण होईल, त्यांचं अभिनंदन आहे। तिथे त्यांनी मूर्ती बसवलेली आहे, प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। त्यामध्ये नरेंद्र मोदींचा काय संबंध आहे? हा खाजगी विषय आहे। त्यांना वाटलं की आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायला बोलवलं म्हणजे आपल्याला सगळी मतं पडतील, असं काही होणार नाही अजिबात। त्यामुळे ते नसल्यामुळं आता काय करायचं? दुसरी गोष्ट स्पष्ट आहे की जे 370 पार म्हणत आहेत, का म्हणत आहेत? 370 आकड्यामध्ये काय जादू आहे? तर 543 सदस्यांच्या संसदेमध्ये जर घटना बदलायची असेल तर 2/3 बहुमत पाहिजे। ते 2/3 बहुमत हे 360 वगैरे असा आकडा आहे, म्हणजे 370 त्यांनी तो मुद्दाम आकडा घेतलेला आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे, त्यांचे जे खासदार जयप्रकाश शेगडे म्हटले की आम्ही 370 आले तर घटना बदलू। त्यामुळे आता ही निवडणूकच घटना बदलायची, आंबेडकरांची घटना रद्द करायची, मनुस्मृती आणायची, याबद्दलच हा इलेक्शन झालेलं आहे। आणि हे लोकांनी इलेक्शन हातात घेतलेलं आहे। मला वाटत नाही की भाजप 250 जागासुद्धा पार करेल। 400 पार तर कुठं राहील। नक्कीच। हे होते पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की हे भाजप जे आहे ते 250 जागासुद्धा पार करू शकणार नाही, असं मत जे आहे ते एकूणच त्यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।